नमस्कार, मी सिद्धेश. तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं. आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आजच्या हेडलाईन्सवरती आणि जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलंय, त्याचे परिणाम आपल्यावरती काय होणार आहेत. महत्त्वाची चर्चा आहे आणि आज महत्त्वाच्या बातम्या सुद्धा आहेत. नोव्हेंबर महिन्याचा दुसरा दिवस आहे. 2020 हळूहळू सरायला लागलाय. ज्या वेगानं हे वर्ष गेलंय सगळ्यांसाठीच विचित्र गेलेलं आहे आणि याच आता विचित्र वर्षामध्ये काही विचित्र घडामोडी शेवटी शेवटी राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत. काल रात्रीचा दिवस हा ऐतिहासिक मानला पाहिजे, कारण काल एक प्रचंड मोठं आंदोलन झालं. हे आंदोलन होईल याची कल्पना सगळ्यांना होतीच आणि त्याच पद्धतीनं हे आंदोलन झालं. हे आंदोलन उसळलं. का झालं हे आंदोलन, कसं झालं आंदोलन, याच बातमीपासून सुरुवात करणार आहोत. सुरू करूयात चांदरमध्ये झालेल्या रेल्वे दुपदरीकरणाच्या आंदोलनाच्या बातमीने. सगळ्यात मोठी हेडलाईन आहे. मी सुरुवात करतोय तो गोवन पेपरपासून. रेल्वेज बॅकट्रॅक, पीपल्स पॉवर प्रिव्हेल्स. लोकांनी प्रचंड मोठा संघर्ष सुरू केलेला आहे चांदरमध्ये. रेल्वे दुपदरीकरणाला पहिल्यापासूनच विरोध होत होता. 27 ऑक्टोबरला हे आंदोलन सुरू झालं आणि रोज रात्री इथली स्थानिक माणसे जी आहेत ही आंदोलन करतायत, रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाला विरोध करतायत. काल तर हे आंदोलन ज्या पद्धतीनं झालं हे सगळं अपेक्षित होतं. प्रचंड मोठा जनसागर उसळला होता या ठिकाणी. मेणबत्त्या लोकांनी हातात घेतल्या. लोक रेल्वे ट्रॅकवरती बसून त्यांनी निदर्शनं केली, घोषणाबाजी केली. अनेक नेतेही यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते, पण त्यांना देखील या सगळ्या लोकांनी परतावून लावलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमची गरज नाही आहे, हा लोकलढा आहे आणि तो लोकांनीच लढला पाहिजे आणि आम्ही तो लढू आणि जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रचंड मोठी बातमी राजकीय पटलाच्या दृष्टीने सुद्धा आणि एकूणच गोवा राज्याच्या दृष्टीने सुद्धा. स्थानिकांचा जो विरोध आहे, सगळ्या वयोगटातली माणसं या आंदोलनामध्ये आपल्याला काल दिसली. वृद्ध, तरुण तर मोठ्या संख्येने दिसून आले आपल्याला या आंदोलनामध्ये. पण त्यासोबतच प्रत्येक वयोगटातला माणूस, महिला होत्या, ज्येष्ठ नागरिक होते, सगळ्यांनी या आंदोलनाला विरोध केलाय. आपण ही जी सगळी घटना, या सगळ्या घटनेवरती सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत अर्जुन दसके सर आहेत. अर्जुन सर, खूप मोठी आणि महत्त्वाची घटना आहे जी 1 तारखेच्या नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. कसं बघायचं आपण या आंदोलनाकडे? साधारणपणे अशी आंदोलनं यापूर्वी आपण बघितलेली आहेत. दिल्लीमध्ये जे आम आदमी पार्टीनं यापूर्वी जे काही केलं होतं करिश्मा, आणि त्यानंतर मग केजरीवालांच्या पक्षाला खूप चांगल्या पद्धतीनं दिल्लीमध्ये संधी मिळाली. सेम पद्धतीनं इथे ही काही आंदोलनं सुरू आहेत. खरं तर दिल्लीपेक्षा किंवा त्यापेक्षाही गंभीर इथले काही मोठे विषय आहेत की ज्या विषयामध्ये लोकांचा सहभाग आता वाढताना दिसतोय आप पार्टीच्या बाजूने. याचा फायदा म्हणजे हे मतात परिवर्तन कितपत होईल याचं आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही, कारण हा शेवटी एक एका पक्षाचं कॅम्पेन आता एक लोकचळवळ होत निघालं आहे. आणि या संदर्भात म्हणजे कदाचित आता म्हणजे कुठल्याच विरोधी पक्षाकडून किंवा सत्ताधारी पक्षाकडून किंवा आणखीन प्रशासनाकडून की काय ह्याला उत्तर द्यायचं या पातळीवर एकदम गोंधळाची परिस्थिती आहे की काहीच कळत नाही त्यांना की आता या पद्धतीनं जर आंदोलन निघालं असेल पुढं तर याला आपण काय करायचं, कसं उत्तर द्यायचं, हे आंदोलन कसं थांबवायचं किंवा ह्या लोकांना कशा पद्धतीने ह्या प्रकल्पाबद्दलची चांगली बाजू समजवून द्यायची. आणि असंच असतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात आणि म्हणजे कालचं आपण जर आंदोलन बारकाईनं बघितलं तर लोकांच्या हृदयापर्यंत पोचण्याचं एक जे सामर्थ्य चळवळीमध्ये असतं, तशा पद्धतीने ह्या चळवळीचं पूर्ण जे मेकॅनिझम आपण म्हणतो त्या पद्धतीनं चालवलं गेलं की किती रात्र होऊ देत, आम्ही इथून हटणार नाही. मग सगळ्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. त्याच पद्धतीनं हम होंगे कामयाब सारखी गाणी तिथं गायली गेली. हे अशा पद्धतीनं एक लोकभावना जागृत करणं आणि ती संघटित करणं आणि ती अशी एक भक्कम बनवणं, ह्या सगळ्या बाजू ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सध्या होताना दिसत आहेत. मला माहीत नाही की मतामध्ये त्याचं परिवर्तन होईल का नाही, कारण निवडणुकांच्या तोंडावर ह्या सगळ्या आंदोलनांची आता हे सुरू आहे. या पद्धतीनं आरोपही होत आहेत ते सगळे. आणि या पद्धतीनं जर पुढे वाटचाल होत राहिली तर याच्याबरोबर आणखीन काही प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पासंदर्भातही या पद्धतीनं जनजागृती होऊ शकते. आणि एकूणच म्हणजे गोव्यामध्ये विकासाचे जे काही प्रकल्प आहेत त्यातली एक गुंतागुंतीची जी एक स्थिती आहे ती अशी होऊ शकते असं मला वाटतं. निश्चितपणे हजारो लोक एका गोष्टीला विरोध करण्यासाठी जमतात. ही गंभीर गोष्ट आहे राज्याच्या दृष्टीने आणि प्रशासकीय पातळीवरती आणि सरकारी पातळीवरती याची काय दखल घेतली जाते हेही महत्त्वाचं आहे. रेल्वे ट्रॅकवरती बसून जेव्हा ही माणसं आंदोलन करायला लागली त्याच्यानंतर पोलिसांनी मज्जाव केला आणि हे आंदोलन या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला.
पण त्यांना सुद्धा हे आंदोलक ऐकले नाहीत आणि यांनी आंदोलन सुरूच ठेवलं. शांततेच्या मार्गाने हे सगळं आंदोलन सुरू होतं. लोकांनी मेणबत्त्या हातात घेतल्या होत्या आणि प्रचंड रोष जो आहे तो सामान्य नागरिकांमध्ये बघायला मिळतोय. अभिजित प्रभुदेसाई जे आहेत, गोव्यात कोळसू नका या संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालीच म्हणायला लागेल ही एवढी सगळी माणसं सगळी जमली. आणि त्याच्यानंतर आपने पण शनिवारी पत्रकार परिषद घेत आवाहन केलं होतं की राजकीय हेतू सगळे बाजूला ठेवून एक गोवेकर म्हणून आपण या आंदोलनाकडे बघितलं पाहिजे आणि याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. या दोघांची पण परिणती कुठेतरी प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला आणि हे आंदोलन पेटलं. प्रकल्पांबद्दल अर्जुन सर म्हणाले, मला हाच विषय पुढे घेऊन जायचा आहे आणि द गोवन पेपरने जी बातमी दिली आहे की एकीकडे एका प्रकल्पासाठी आंदोलन होतं, तर अशा परिस्थितीमध्ये जे प्रकल्प येऊ घातलेले आहेत त्याच्याबद्दलच कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारख्या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात आणि तीच बातमी केलेली आहे गोवन वार्ताने. गोवन वार्ताने बातमी दिलेली आहे की धारगळ परिसर बनणार आहे पंचतारांकित डेस्टिनेशन. एकीकडे रेल्वेच्या प्रकल्पाला विरोध होतोय आणि त्याच्यानंतर आणखीन कुठला तरी एक मेगा प्रोजेक्ट जो आहे तो धारगळमध्ये येऊ घातलेला आहे. या प्रकल्पाबद्दलची सविस्तर बातमी जरा आपण जाणून घेऊया. ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे गोवन वार्ताने दिलेली की पणजी IPBकडे अलीकडेच मंजूर झालेला जो 7 प्रस्तावांमध्ये पेडणे तालुक्याचा धारगळ परिसर म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर तिकडे कॅसिनो चालवणारी जी डेल्टा कंपनी आहे त्या कंपनीला एक प्लेजर कॉर्प कंपनीचा प्रकल्प आहे, त्यांनी नवीन ते राबवणार आहेत आणि स्थानिक पातळीवरती याची कोणालाही काही माहिती नाही आहे. पंचायत मंडळाला सुद्धा काही याच्याबद्दल माहिती नाही. आणि तिथले जे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तिथले जे आमदार आहेत बाबू आजगावकर, तर त्यांनी या प्रकल्पांची माहिती लपवल्याचा सुद्धा आरोप आणि शंका उपस्थित केली जाते. धारगळमध्ये मोठं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. आता हे मडगावमध्ये झालं, चांदरमध्ये झालं आणि त्याच्यानंतर आता धारगळ, म्हणजे एकदम दक्षिण गोवा आणि नंतर एकदम साऊथ गोवा, संपूर्ण गोव्यामध्ये काही ना काहीतरी वादग्रस्त प्रकल्प येताना दिसतात. मला वाटतं की विकासाचे प्रकल्प आणताना एक त्याला प्रक्रिया आहे की सुरुवातीला भौगोलिक परिस्थिती म्हणा किंवा तिथली शेतीची अवस्था किंवा लोकांची अवस्था, शैक्षणिक परिस्थिती, या सगळ्याचा विचार करून तिथे कुठला प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे याच्यावर चर्चा करणं, अभ्यास करणं, नंतर तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेणं आणि मग तो प्रकल्पासंदर्भात प्रयत्न करणं. इथे जर प्रकल्प येणार हेच यात तिथल्या लोकांनाच माहीत नाही आहे तर निश्चितच लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते की यात काही निश्चित तरी काळेबेर असणार आहे. आणि जो माणूस आपण निवडून दिलेला आहे, जो विश्वासानं आपण ज्याला मत देतो, त्याच्याकडून जर अशा पद्धतीनं लोकांचा विश्वासघात करणं अशा पद्धतीनं होत असेल तर निश्चितच या संदर्भात पुन्हा एकदा वादळ निर्माण होऊ शकतं. प्रकल्प निश्चितच चांगले असतात, प्रकल्प हे लोकांच्या फायद्याचे असतात, पण अशा पद्धतीनं जर ते यायला लागले लोकांना विश्वासात न घेता तर निश्चित त्याबद्दलचं काही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. आणि निवडणुकीच्या तोंडावर आता हे प्रकल्पांच्या घोषणा व्हायला लागलेत किंवा हे प्रकल्प असे अचानक समोर यायला लागलेत. माहित नाही हे राजकारण गोव्याला कुठं घेऊन जाणार आहे. बरोबर. पण ह्या प्रकल्पांची गरज होती, गेल्या काही वर्षात ते होणं गरजेचं होतं आणि ते असं अचानक कमी कालावधी या सरकारला असताना आपल्याला माहिती आहे की गोव्यामध्ये राजकारणाची अनिश्चितता फार आहे इतर राज्यांच्या तुलनेत. त्यामुळे थोडंसं याच्यावर बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होण्याची गरज होती. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही. सविस्तर बातमी तुम्हाला गोवन वार्ता लाईव्हमध्ये, तर गोवन वार्ता लाईव्हवरही पाहायला मिळेल आणि गोवन वार्ता पेपरमध्येही वाचायला मिळेल. तर ह्या गोष्टीचे आणि या प्रकल्पाचे काय राजकीय पडसाद उमटतात, स्थानिक पातळीवरती काय पडसाद उमटतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सगळेजण अनभिज्ञ आहेत या सगळ्याबद्दल. त्यामुळे नेमकं याचं काय होतं हे आता येणारा काळच सांगू शकेल. पण एकूणच गोव्याच्या प्रकल्पांबद्दल बोलायचं झालं, IIT असेल, रेल्वे दुपदरीकरणाचा मार्ग असेल किंवा आता हा येऊ घातलेला पंचतारांकित डेस्टिनेशनचा प्रकल्प असेल, या सगळ्याच प्रकल्पांबद्दल आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक आहेत त्यांच्याशी बातचीत केली होती, निहार गोखले. तर त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला होता की गोव्यावरती प्रकल्प लादले जात आहेत का. त्याच्यावरती त्यांनी खूप छान आणि विस्तृत मांडणी केली आहे. ही मांडणी तुम्हाला goanvartalive.com या वेबसाईटवरती सुद्धा बघायला मिळेल आणि यूट्यूबवर सुद्धा त्यांनी नेमकं काय म्हटलंय, कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यांचं नेमकं याबद्दलचं म्हणणं काय हे त्यांनी मांडलंय आणि हे प्रत्येक गोवेकराने बघावी अशी ती गोष्ट आहे. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. वाळूबंद बांधकामं करायची कशी असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. हा पण एक फार महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे
कारण गेल्या 8 महिन्यांमध्ये जवळपास सगळ्यांना फटका बसलाय आणि हळूहळू आता एक एक गोष्टी सुरू होत आहेत. वाळूसुद्धा त्यातलाच एक महत्त्वाचा आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित असा एक प्रश्न आहे. तर याची जी एक गोष्ट आहे याच्या महसुलावरती सुद्धा पाणी पडलेलं आहे. नेमकी ही गोष्ट कधी सुरू होणार असा सवाल विचारण्यात आलेला आहे. साधारणपणे कसं आहे की या बांधकामं कधीही थांबत नसतात आणि जेव्हा वाळू बंद किंवा या संदर्भात सरकारी पातळीवर काहीच उपाययोजना शक्यतो होत नसतात. जसं वाळू ही लोकांची गरज आहे बांधकामाची असं समजून जर सरकारने त्यावर काहीतरी चांगला पर्याय काढला. आत्तापर्यंत वाळू वाहतूक करणं किंवा हे म्हणजे 2 नंबरची कामं अशी समजली जातात की ती गुंडगिरी करणारे किंवा रात्री अपरात्री वाळू वाहतूक करतात, कर चुकवतात, लिलावापेक्षा जास्त वाळू उचलतात. अशा पद्धतीमुळं हे क्षेत्र मुळातच असं एक काहीसं त्याला एक टीकेचा हे लागलेलं आहे. पण साधारणपणे ही लोकांची गरज आहे हे लक्षात घेऊन जर सरकारने या संदर्भात नाही पावलं लवकर उचलली तर परत त्याचे परिणाम महाराष्ट्राने एकदा भोगलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस आपण ज्याला म्हणतो ब्लॅकने वाळू विकत घेण्याची वेळ आली होती. सोन्याचा भाव वाळूला आला होता आणि त्यात काही मोठ्या गुंडांनी चांदी करून घेतली होती आपली. तर अशी परत ती गुंडगिरी आणि तो एक सगळा इकडे बरोबर आहे. याची दक्षता सरकारने घेण्याची फार गरज आहे. खरं आहे. आणि गेल्या वर्षभरापासून जवळपास वाळूचं उत्खनन जे आहे ते बंद आहे आणि ते कधी सुरू होणार हा प्रश्न कायम आहे. बघूया सरकार त्याच्यामध्ये अजून एक त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की जशी गोव्यातली दारू महाराष्ट्रामध्ये जाते तशी जर ब्लॅकने समजा महाराष्ट्रातली वाळू इकडे यायला लागली तोही एक धोका आहे की अशा पद्धतीने पुन्हा ते सगळं साठवणूक होऊ शकतं आणि एक 2 नंबरचा व्यवसाय तो सगळा जो आहे. आणि मी जर का चुकत नसेल तर जे शेजारी राष्ट्र आहे आणि शेजारी राज्य आहे आणि जिल्हा आहे सिंधुदुर्ग, तर तिथे तर वाळू उपसण्याचे तर अनेक प्रकल्प आणि अनेक तिथे म्हणजे वाळू उपसा आणि त्यांचे माफिया वगैरे हा तर एक वेगळा विषय आहेच. पण तिथूनही फार मोठ्या प्रमाणात वाळूचं उत्खनन होतं. त्याच्यामुळे डंपर आंदोलन काही दिवसापूर्वी खूप गाजलं होतं आणि ते हे केलं होतं, पुढाकार घेतला होता. खरं आहे. तर मग ते असे प्रश्न पुन्हा आणखीन गुंतागुंतीचे होण्याआधी त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे. बघूया याच्यावरती काय नेमका निर्णय होतो. पण त्याचा फटका जो आहे आत्तापर्यंत तो इथल्या राज्यातल्या वाळू या विषयाशी संबंधित असलेल्या सगळ्यांना बसल्याचं पाहायला सध्या तरी चित्र मिळत आहे. महत्त्वाची बातमी आहे कोरोना संबंधीची, जी की भांगरभुई पेपरने सुद्धा केली आहे की जवळपास कोरोनाची जी स्थिती आहे ती ऑक्टोबरमध्ये दिलासादायक राहिली आहे असं साधारण एक चित्र दिसतंय. ही बातमी तुम्ही बघू शकता माझ्यासमोर. चाचण्यांची संख्या जी आहे ती सप्टेंबरपेक्षा ऑक्टोबरमध्ये कमी आहे, पण मृतांचा आकडा सुद्धा सप्टेंबरपेक्षा ऑक्टोबरमध्ये कमी झालेला आहे आणि आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी कमी झाल्याचं इकडे तरी दिसतंय. म्हणजे चाचण्या झाल्यात 55,577 सप्टेंबरमध्ये झाल्या होत्या आणि आता ऑक्टोबरमध्ये झाल्यात 45,747, म्हणजे जवळपास 10,000 चाचण्या ऑक्टोबरमध्ये कमी झाल्यात. आणि कोरोना बळींची संख्या जी आहे ती सप्टेंबरमध्ये 236 होती तर ती ऑक्टोबरमध्ये आहे 176. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जी जवळपास 5,000च्या उंबरठ्यावरती होती, म्हणजे 4,865 इतकी होती, ती आता 2,344 इतकी झाली आहे. म्हणजे निम्म्याहून कमी झालेली दिसते ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पर्यटक येऊ लागले होते खरं तर. आणि तर हे एक दिलासादायक चित्र म्हणायला लागेल आपल्याला की कोरोना नियंत्रणात येतोय असं म्हणायचं की काय राज्यामध्ये. नाही, कोरोना नियंत्रणात येतोय. त्याचं आणखीन एक कारण म्हणजे आता जेव्हा हा थोडासा गेल्या काही दिवसामध्ये पावसाचं वातावरण होतं आणि त्यामुळे कदाचित लोकांच्या आरोग्यावर तो परिणाम झालेला दिसून येत होता. पण आता सध्या थोडंसं ड्राय वातावरण आहे. खरंय. आणि त्याचाही परिणाम थोडासा असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ही परिस्थिती आता आहेच आटोक्यात, तो भाग नाहीये. पण दुसरी म्हणजे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. तशा बातम्या आपण बघतोय आणि त्या माध्यमातून समजा जर पर्यटक इकडे येत आहेत, बरोबर, काहींनी मागणी पण केलेली की आता विमान प्रवास बाहेरचा सगळा बंद करा, म्हणजे विमान येऊन देऊ नका, बाहेर हवाई वाहतूक बंद करायला पाहिजे. जी चूक आपण मागे केली होती तर त्या संदर्भात या आता सूचना यायला लागलेत आणि त्यामुळं कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या परिस्थितीला तोडणार आहोत हे या सरकारांचं, केंद्र सरकार म्हणा किंवा राज्य सरकार यांच्या समोर एक मोठं आव्हान आहे. खरंय. याच सगळ्या पार्श्वभूमीवरती सर पर्यटकांचं सांगत होते, पण त्याच पार्श्वभूमीवरती महत्त्वाची बातमी जी आहे ती मला दिसते भांगरभुई पेपरमध्ये की कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. आणि याच लाटेमध्ये 2 महत्त्वाच्या बातम्या याच अनुषंगाने
की एकीकडे सनबर्नला मान्यता दिलेली आहे. सनबर्न होणार की नाही याच्याबद्दल शंका होती, पण यंदा सनबर्न होणार. पर्यटन मंत्र्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे 27 डिसेंबरला होणार. 27, 28, 29 डिसेंबर 3 दिवस सनबर्न होणार. आता हा सनबर्न कसा होणार, याच्यावरती सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होणार का वगैरे हा सगळा प्रश्न आहे. आणि त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पणजीकरांना दिलासा देणारी, जी की आहे नरकासुरावरती जे निर्बंध लादले होते तर हे निर्बंध काढण्यात आलेले आहेत आणि आता फटाकेही फोडता येणार आहेत, डीजेही वाजवता येणार आहे. ही एक दुसऱ्या या 2 महत्त्वाच्या बातम्या. या दोन्ही गोष्टी कडे जर का आपण पाहिलं तर दुसरी लाट येण्याची जी शक्यता वर्तवली जाते त्याच्यावरती शिक्कामोर्तबच होणार आहे की काय या सगळ्या निर्णयांवरनं, अशी शंका कुणालाही येऊ शकते. त्यामुळे या येत्या काळामध्ये आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं असणार आहे. ह्या दोन्ही महत्त्वाच्या बातम्या म्हणायला लागतील सर आपल्याला. नरकासुराची जी बातमी आहे 8 फूट उंचीचं जी अट काढली ती फार चांगली गोष्ट आहे. आणि म्हणजे कसं की इकडे जे जे उत्सव होतात ते भव्य दिव्य आणि खूप चांगल्या पद्धतीने होतात आणि त्यामध्ये काही अटी आणि नियम टाकणं हे ठीक आहे. काही गोष्टी असतात की ज्याला प्रशासनानं काही दखल घेण्याची गरज बरोबर. असते, पण ही खरंच चांगली गोष्ट आहे आणि चांगली बातमी आहे की यामुळं गेले कित्येक दिवस ज्या उत्सवच साजरे करू शकलो नाही आपण, बरोबर. या उत्सवाचा लोकांना चांगला फायदा घेता येईल. आणि सनबर्नचं म्हणाल तर तो म्हणजे गोव्यात जरी होत असला तो उत्सव तरी तो गोव्यातल्या लोकांशी कितपत संबंधित आहे हाही भाग आहे. परदेशी लोकांचा त्यात जास्त सहभाग असतो आणि त्या पातळीवर मला वाटतं की पुरेशी दक्षता घेण्याच्या सूचना देऊनच हा सनबर्न होणार आहे. त्याबाबतीत अजिबातही नाही, कारण असं म्हणजे साथ नसती तेव्हा सुद्धा त्याला बंदोबस्त पूर्ण असतो आणि तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे दक्षता घेतलेली असते इथल्या प्रशासनानं. त्यामुळं याही वेळेस ती दक्षता घेऊनच तो उत्सव साजरा होईल. बरोबर. एकूण जागतिक पर्यटनाचे जे काही हे आहेत महत्त्वाचे उत्सव आहे त्यातला हा एक उत्सव आहे. त्यामुळे तो गोव्यासारख्या राज्याला डिनाय करून चालणार नाही किंवा रद्द करून चालणार नाही. त्यामुळं हे उत्सव आपण बघतो की जागतिक पातळीवर कोरोना संदर्भातले जे काही नियम आहेत ते कितपत पाळतात. आता स्पेन आणि इंग्लंडचं आपण उदाहरण बघितलं, इथं ते लोक नाही सोशल डिस्टन्सिंग आणि ह्या गोष्टी नाही पाळू शकले, त्यामुळे त्यांच्याकडे मृतांचा आकडा वाढला. त्याच पद्धतीनं हे जे उत्सव आहेत ते परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे किंवा त्यांचे वार्षिक उत्सव आहेत. त्यामुळं गोव्यात पुरेशी दक्षता घेऊनच यावेळेस तो उत्सव होणारच, पण तो त्यावर काही बंधन येऊ शकत नाही असं मला वाटतं. खरं आहे, दुसरी लाट येण्याची शक्यता तर आहे आणि ही दुसरी लाट युरोपामध्ये आलेली आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे पुन्हा एकदा लॉकडाऊनची. माझ्या मते 5 नोव्हेंबरपासून लॉकडाऊन असणार आहे ते 2 डिसेंबरपर्यंत, म्हणजे जवळपास पुन्हा एक महिनाभर तिथे लॉकडाऊन असणार आहे. आणि आता अशी स्थिती आहे की जवळपास तिथलेच पर्यटक जे आहेत ते सनबर्नसाठी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गोष्टी कशा पद्धतीने भविष्य काळामध्ये यांचा परिणाम होतो, त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातात, खबरदारी घेतली जाते, या सगळ्या गोष्टी फार फार महत्त्वाच्या असणार आहेत. कांद्याची बातमी आपण कालही पाहिली होती की कांदा 1045 मेट्रिक टन इतका कांदा जो आहे तो मागवलेला आहे. त्यामुळे अपेक्षा करूया की तो लवकरात लवकर नाशिकहून राज्यात दाखल होईल, रेशनच्या दुकानावरती अवेलेबल असेल आणि तो योग्य पद्धतीने लोकांना लवकरात लवकर मिळेल. पण तोपर्यंत तरी भाज्यांचे दर हे महागलेलेच आहेत, कोणताही दिलासा मिळालेला नाही आहे. पालेभाज्याही महागलेल्या आहेत आणि माशांबद्दल तर बोलायलाच नको. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा कांदा लवकरात लवकर येईल. सरकारी योजनेतला स्वस्त कांदा लोकांना मिळेल, 32-33 रुपयाने किलो मिळणार आहे. तो लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा करूया. पण तुर्तास तरी सगळ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये काळजी घ्यायची आहे आणि ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीसुद्धा कुठेही हलगर्जीपणा करायचा नाही आहे, हे आपल्या सगळ्यांना पाळायचंच आहे. अशाच हेडलाईन्सवरती अशीच महत्त्वपूर्ण चर्चा यापुढेही करत राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.